आम्हाला एक बुधवारी पत्र प्राप्त झालं होतं मेडिकल कॉलेजमधून. तिथे एक बालकाला आणलं होतं. तो मृतावस्थेतच इथं आला होता, आणण्यात आला होता त्याला. आणि मग त्यांनी चौकशी केली असता त्याला काही औषध देण्यात आले होते 2-4 दिवसापूर्वी. ते औषध खोकल्याचे, सर्दीचे या पद्धतीचे होते. मग त्याच्यात त्या यादी प्राप्त झाली होती आपल्याला. त्या औषधाची त्याच्यामध्ये 7 औषधे होते. त्याचे आपण नमुने घेतलेले आहेत 6 औषधांचे आणि लॅबला चाचणीसाठी पाठवलेले आहेत. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून ही जी औषधं होती, त्याचा वापर व वितरण थांबवावे असं पूर्ण आपलं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना आपण कळवलेलं आहे. आणि अधिक भाष्य याच्यामध्ये मग जेव्हा आपला रिपोर्ट येईल लैब त्यावर आपल्या याच्यावर अधिक बोलता येईल. पत्र प्राप्त हुआ था जिसमें ये कहा गया था कि एक 6 वर्ष का बालक जिसका मृत्यु हो चुका था जब वहाँ पर ट्रीटमेंट को लाया गया था और उसने कुछ दवाई ली थी 2-4 दिन पहले। तो दवाई के नाम उन्होंने हमको भेजे थे मेडिकल कॉलेज से, तो उसके हमने नमूने जो सैंपल्स निकाले हैं टेस्टिंग के लिए और लैब को भेजे हैं। रिपोर्ट आने के बाद में इससे ज़्यादा बात कर सकते हैं। आगे की प्रोसीजर क्या रहेगी? अब रिपोर्ट आने के बाद में उसके ऊपर रिपोर्ट कैसा आता है उस पर डिपेंड करता है आगे की कार्यवाही। क्या रोक लगाने के लिए प्रयास हुए? जितने भी अपने महाराष्ट्र में जिला कार्यालय है एफडीए के, उनको लिखित तौर पर ये सूचना दी गई है कि ये जो लिस्ट दी गई है और इनका उसका यूज़ न करने के लिए बोला गया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।